हिंगोली, परभणी आणि नांदेड आणि लातूरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले। हिंगोलीमध्ये 4.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला असून मध्यरात्री भूकंपाचे धक्के जाणवले आहेत। वसमतच्या पांगरा शिंदे सर्कलमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू आहे। महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातील काही जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवलेत। मराठवाड्यामधल्या हिंगोली, परभणी, नांदेड भागात मध्यरात्री 1:37 भूकंपाचे धक्के जाणवले। या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.4 इतकी नोंदवण्यात आली आहे। हिंगोलीमधल्या वसमतच्या पांगरा शिंदे सर्कलमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू होता। तिथेच सर्वात आधी भूकंपाचे धक्के जाणवले। भूकंपाच्या धक्क्यानंतर नागरिक झोपेतून दचकले आणि त्यानंतर नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली। भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। नांदेड जिल्ह्यातही मध्यरात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले। नांदेडमध्ये 4.2 रिश्टर स्केल भूकंपाच्या धक्क्याची नोंद झाली आहे। नांदेड शहरातील तरोडा नाका, मालेगाव, कावरानगर, निळा रोड या भागातील नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले। या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती हाती आलेली नाही। या घटनेची माहिती मिळताच प्रशासनानं मदतीसाठी धावाधाव केली। तसंच नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, तसंच अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावं असं आवाहन करण्यात आलंय। काल रात्री जे आहे आम्हाला 4 वेळा जे आहे ते भूकंपाचे झटके एक्सपिरियन्स झालेले आहे। त्याच्यामध्ये जे आहे आपल्या 1:54 ला एक भूकंपाचा झटका आला होता, 2:17 ला एक भूकंपाचा झटका आला होता। त्याच्यानंतर पण 3:26 पर्यंत जे आहे ते 4 भूकंपाचे झटके आम्हाला जाणवलेले आहे। आता नुकसान जे काही झालेलं असतील त्याच्यामध्ये आमची टीम जे आहे ते आज आपल्या ठिकाणी जे आहे ते पंचनामा आपले